माणसांच्या बाबतीत आपण म्हणतो, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तसंच आज आपल्यासमोर हे आहेत आवळे. ह्या बाबतीतही ह्यांच्याही बाबतीत असं म्हणावं लागेल की ह्यांची मूर्ती लहान आहे, परंतु आवळ्याची कीर्ती मात्र महान आहे. औषधामध्ये बघितलं तर ह्या आवळ्याचा खूप उपयोग केला जातो. विशेष करून त्रिफळा चूर्ण बनवलं जातं. त्रिफळा म्हणजे 3 फळे. त्याच्यामधला एक आहे आवळा, दुसरा आहे हरडा आणि तिसरा आहे बेहडा. ह्या तिन्हाचं चूर्ण केलं जातं. त्याला म्हटलं जातं त्रिफळा चूर्ण. ह्यामध्ये पण जर बघितलं तर आवळा हा महत्त्वाचा घटक आहे. 400 ग्राम आवळा चूर्ण घेतला तर 200 ग्राम बेहडा चूर्ण घेतला जातो आणि 100 ग्राम हरडा चूर्ण घेतला जातो. हा सर्व फळांपेक्षा आवळ्यामध्ये क जीवनसत्व सर्वात जास्त असतं. संत्री आणि मोसंबी यांचा रस आपण आजारपणात देतो. ह्याचे कारण आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. क जीवनसत्व त्याच्यात असते, पण संत्री आणि मोसंबी या फळांपेक्षाही 30% जास्त क जीवनसत्व ह्या आवळ्यामध्ये असते. आणि नवीन रक्त निर्माण करण्याची क्षमता ह्या आवळ्यामध्ये आहे. लोह हा घटकही आवळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतो. म्हणूनच म्हटलं आहे, लहान आवळा आहे पण तो महान आहे. आवळ्याचं अनेक वैशिष्ट्य सांगितलं जातं की हाच आवळा जर सावलीमध्ये सुकवला तर त्याच्यातलं क जीवनसत्व जे आहे तर कमी होण्यापेक्षा ते वाढते. आणि प्रत्येक माणसाला दैनंदिन जीवनामध्ये फक्त 75 मिलीग्राम क जीवनसत्वाची गरज आहे. आणि 100 ग्राम जर सुकलेला आवळा असेल तर त्याच्यामध्ये 2400 ते 2600 किलोग्राम इतके भरपूर क जीवनसत्व मिळते. तर अशा अनेक गुणांनी असा महान हा आवळा आहे. हा आवळा अशक्तांना सशक्त बनवतो, तेजस्वी करतो असा हा आवळा. आणि ह्या आवळ्याचे कितीतरी औषधी गुणधर्म आहेत. आणि सगळ्यात मोठं ह्याच्यामध्ये औषधी द्रव्य असं आहे की ह्याचा जो रस आहे तो पित्तशामक आहे. म्हणजे काय तर कोणत्याही कारणाने जर आपल्यामधलं पित्त वाढलेलं असेल, कधी कधी असं होतं की पित्त वाढलं तर आपल्याला भोवळ येते, म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटतं, काहीतरी फिरत असल्यासारखं वाटतं. तर आवळ्याच्या रसाचं आपण सेवन केलं किंवा कधी कधी असंही होतं डोळ्यापुढे अंधारी येते, तर अशा वेळी आवळ्याचा रस जो आहे तर तो घ्यायचा. समजा एक 10 ग्राम घेतला, 20 ग्राम आवळ्याचा रस घेतला तर त्याच्यामध्ये तेवढीच खडीसाखर म्हणजे 20 ग्राम 10 ग्राम खडीसाखर घालून 1 किंवा 2 दिवस जर आपण ह्या रसाचं सेवन केलं
तर नक्कीच आपलं पित्त जे आहे तर ते कमी होईल. म्हणजे आपण काहीतरी औषध गोळ्या खातो, तर त्या औषध गोळ्या न खाता हा एक प्रयोग करून बघायला आपल्याला काहीच हरकत नाही, की ह्या रसाचं तुम्ही काय करायचं, सेवन करायचं. दुसऱ्याचं खूप मोठं असं वैशिष्ट्य आहे, की जी आपली लघवी आहे, तर ते लघवीला पण साफ करण्याचं काम हा आवळा करतो. कोणत्याही कारणाने जर समजा आपल्याला लघवीला साफ होत नसेल, किंवा कधी-कधी असं आपण म्हणतो उन्हाळे लागले, लघवीला दाह होत असेल, लघवीला थोडं-थोडं होत असेल, तरी ह्या आवळ्याच्या रसाचं, जसं आत्ता सांगितलं तसं 20 ग्रॅम आवळ्याचा रस घ्यायचा, 20 ग्रॅम खडीसाखर घालायची आणि दिवसातून 2 वेळेला सकाळी आणि संध्याकाळी ह्या रसाचं सेवन करायचं. आणि अशा प्रकारे जर सेवन केलं तर हे जे काही लघवीचे आजार आहेत ते नक्कीच कमी होतील. 2 ते 3 दिवसातच आपल्याला त्याचा गुण येईल. त्यानंतर जर बघितलं तर आम्लपित्त होतं. तर आम्लपित्तावर आवळ्यासारखं उत्तम औषधच नाही. आम्लपित्त झालं असल्यास आवळ्याचा रस 20 ग्रॅम घ्यायचा, 1 ग्रॅम जिऱ्याची पूड घ्यायची आणि खडीसाखर. तर हे सगळं मिक्स करून रोज 2 वेळेला, म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, अशा प्रकारे जर आपण त्याचं सेवन केलं तर 2च आठवड्यामध्ये आपलं आम्लपित्त जे आहे तर ते कमी होते. बघा किती सारे ह्या आवळ्याचे औषधी गुणधर्म आहे. पण आजकाल आपल्याला ते करून बघायलाच नको. आणि जर आपल्याला ताजा आवळा मिळत असेल आणि त्याचं जर आपण सेवन केलं तर खूपच चांगलं. पण समजा मिळतच नसेल ताजा आवळा, तर आवळे वाळवून त्याची आवळकाठी करतात. तर त्या आवळकाठीचा पण आपण उपयोग करू शकतो. जसं आपण आवळ्याचा रस घेतल्याने जसा गुण येतो, तसा आवळकाठीने तेवढासा गुण येत नाही. म्हणून प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे तर त्या आवळ्याच्या रसाला प्राधान्य द्यायचं आहे. म्हणजे जितकं आपल्याला आवळ्याचा रस सकाळी सकाळी सेवन करता येईल, तर तेवढा आपण तो आवळ्याचा रस सेवन करण्याचा आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. महिलांना तर फारच उपयोगी आहे, कारण आजकाल महिलांच्या केसाच्या कितीतरी तक्रारी असतात. जर बघितलं तर केस गळती जी आहे तर ती काही कारणाने आपले केस जे आहेत तर ते केस गळत असतात, केसांची वाढ खुंटते. तर असे अनेक प्रकारे महिलांच्या केसाच्या तक्रारी असतात. तर केसांच्या तक्रारीमध्ये जर बघितलं तर आवळ्यासारखं उत्तम जर बघितलं तर औषधच नाही आहे. म्हणून ज्यांना केसाच्या तक्रारी असतील तर त्यांनी रोज एक आवळ्याचं सेवन अवश्य करावे. त्याच्यानंतर तेलासाठी आपण आवळ्याचं म्हणजे केसांसाठी आपण आवळ्याच्या तेलाचा पण वापर करू शकतो. तर आता तेलामध्ये आवळ्याचा जो रस आहे तर 1 लिटर रस काढायचा. जेवढा रस असेल, समजा 1 लिटर रस असेल तर 1 लिटर खोबऱ्याचं तेल घ्यायचं आणि हे खोबऱ्याचं तेल मंदाग्नीवर म्हणजे मंद गॅसवर ठेवायचं आणि तो जोपर्यंत रस आटत नाही तोपर्यंत ते आटवून घ्यायचं. रस आटून गेला की फक्त नंतर शिल्लक राहतं ते
तेल राहतं. मग तेल जे आहे तर ते गाळून घ्यायचं आणि ते तेल आपल्या डोक्यावर म्हणजे थंडपणासाठी पण ह्या तेलाचा उपयोग होतोच होतो. पण त्याचबरोबर केसाच्या काही जर तक्रारी असतील तर त्याच्यातही याचा खूप चांगला उपयोग जो आहे तर तो आपल्याला होत असतो. त्यानंतर जर बघितलं तर ह्याचा मोरावळा बनवला जातो आणि जो मोरावळा आहे तर त्याची पण कृती अशी आहे की चांगले मोठे आवळे घ्यायचे, ते थोडंसं वाफवून घ्यायचे आणि त्याला जसं टोचा मारायचा आणि ते पाकात टाकायचे. 15 दिवसांनी जर बघितलं तर चांगले मुरले जातात, म्हणजे मुरावळा त्याचा बनतो. त्याचबरोबर जर बघितलं तर कधी-कधी काय होतं, की आपल्या शौचा वाटेत जर बघितलं तर रक्त पडतं. तर रक्त पडतं त्याच्यासाठी पण हे आवळ्याचे चूर्ण आहे. तर ते एक 3 ग्रॅम आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आणि त्याचबरोबर 20 ग्रॅम ते चूर्ण दह्याबरोबर घ्यायचं आणि दह्याबरोबर जर घेतलं तर जे आपल्या शौचावाटे जे काही रक्त पडतं तर ते बंद होऊ शकतं. त्याचप्रकारे जर बघितलं तर स्मरणशक्ती, आज दिवसेंदिवस बघितलं तर सगळ्यांच्या स्मरणशक्त्या ज्या आहेत, भले ते बालक असतील, ते युवा असतील, नाही तर वृद्ध असतील. पूर्वी जर बघितलं तर वृद्धांना स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम होत होता, पण आज जर बघितलं तर तरुणांना पण स्मरणशक्तीचा खूपच प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी आवळ्याचं फार महत्त्व आहे. तर ह्याचं आवळ्याच्या बिया काढायच्या आणि बिया काढून ते ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस काढायचा आणि रिकाम्या पोटी हा जर रस घेतला तर आपली स्मरणशक्ती जी आहे तर ती खूप चांगली होते, स्मरणशक्ती वाढते. आणि ज्यांना हार्ट अटॅक येतो, आजकाल हे तर बघायलाच नको आहे. पूर्वी कधीतरी कोणाला हार्ट अटॅक यायचे, आता तर आपण बघतो की मुलांना म्हणजे तरुणांना हार्ट अटॅक येतात. तर हार्ट अटॅक आला तर अजिबात घाबरू नका. नियमित आवळा खा किंवा आवळ्याचा रस प्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा हार्ट अटॅक येणार नाही. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आज सर्वांच्या घराघरात असलेला मधुमेह म्हणजे डायबिटीस, तर ह्याच्यामध्ये पण ह्याचा खूप सुंदर असा वापर आपण करू शकतो की डायबिटीसमध्ये एक मोठा चमचा आवळ्याचा रस घ्यायचा, 1 चमचा हळदीचा रस घ्यायचा आणि सकाळी रिकामी पोटी घेतला, थोडासा व्यायाम केला तर ज्याला मधुमेह आहे त्या माणसाला पण ह्याचा निश्चितच फायदा होतो. त्याचबरोबर जर बघितलं तर आजकाल पोटामध्ये जंत होतात, तर जंतामध्येही 1 चमचा आवळ्याच्या रसात नारळाचे दूध मिसळून जर जेवणापूर्वी काही दिवस घेतल्यास जंतही आपले काय होतात, पडून जातात. किंवा कधी कधी आपल्याला जुलाब होतात, आव पडते, तर ह्यावर पण आवळ्यासारखं रामबाण औषध नाही आहे. 1 चमचा आवळा रस घ्यायचा, 1 चमचा सुंठ चूर्ण घ्यायचं आणि दररोज जेवणापूर्वी ह्याचं जर चाटण घेतलं तर आपल्या आतड्याची शक्ती पण वाढते. जुलाब किंवा आव जर पडत असेल तर ते बंद होऊन आपला जो कोटा आहे तो पण काय बनतो, सुदृढ बनतो. तर असे कितीतरी आवळ्याचे काय आहे गुण आहेत. आवळा आहे पण त्याचबरोबर आवळ्याची जी बी असते त्या बीचा पण उपयोग केला जातो. कधी कधी काय होतं की आपल्या डोळ्यांना उष्णतेचा त्रास होतो, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर आवळ्याच्या बिया घ्यायच्या, त्याचा काढा करायचा आणि त्या काढाने आपले डोळे धुवायचे आणि जर डोळे ह्या पाण्याने धुतले तर उष्णतेचा त्रास पण काय होतो, कमी होतो. किंवा पित्तामुळे चक्कर येते किंवा उलट्या होतात
तर ह्या तक्रारीवर पण आवळ्याच्या बियांचा जरी काढा घेतला, सकाळ संध्याकाळ पोटात घेतला, तर पित्तामुळे होणाऱ्या ज्या काही तक्रारी आहेत तर त्या कमी होतात. म्हणूनच याला म्हटलेलं आहे की अशक्तांना सशक्त बनवणारा आणि तेजस्वी करणारा असा हा आवळा. आणि जरूर तुम्ही ह्या आवळ्याचा उपयोग तुमच्या आहारात करा आणि तुमचं आरोग्य तुमच्याच हाती आहे आणि ते जपण्याचं कामही तुमचंच आहे. म्हणून एक तरी आवळ्याचं झाड लावा. आणि हे जे तुम्हाला दिसतात आवळे ते आमच्याच झाडाचे आहेत. म्हणजे स्वतःचं झाड असेल तर आपण एक आवळा, आणि झाडासाठी जमीनच पाहिजे असं नाही, मोठं एखादा ड्रम घेऊन त्याच्यामध्ये पण आवळ्याचं झाड तुम्ही लावू शकता. त्याला पण शेकडो आवळे लागतात. त्याच्यासाठी हे कारण सांगू नका की आमच्याकडे जमीन नाही आहे. तर एक तरी झाड लावा, जगवा आणि त्याच्या आवळ्याचं तुम्ही सेवन करा. धन्यवाद.